नमस्कार. सायुज्याचे रूप सगुण सुंदर, सायुज्याचे रूप सगुण सुंदर, चैतन्याचे द्वार लाभले, अगम्य अतर्क्य सापडले ते, अगम्य अतर्क्य सापडले येथे, विश्वात्मक नाते जोडोनिया, परब्रह्म चित्त स्थिर तृप्ती होय, परब्रह्म चित्त स्थिर तृप्ती होय, रंध्रे नाममय आत्मयाचे, श्रीदास मुमुक्षु तुझ्या द्वारी उभा, श्रीदास मुमुक्षु तुझ्या द्वारी उभा, गोड नाम गाभा आनंदी जे, सायुज्याचे रूप सगुण सुंदर, सायुज्याचे रूप सगुण सुंदर, सायुज्याचे रूप सगुण सुंदर, पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय. महायोग पीठे तथे भीमरथ्यान, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्व तिष्ठन्तमानन्द कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली तरी क्षमा मागतो, आज जरा उशीर झाला. आजचा आपला विषय आहे संत समजून घेताना ज्ञानेश्वरांची शांती आणि तृप्ती. मुख्य मथळा आहे संत समजून घेताना, आणि उपविषय आहे ज्ञानेश्वरांची शांती आणि तृप्ती. संत समजून घेताना असा विषय आपण का घेतला? खरं पाहिलं तर 1275 इसवी सनामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झालेला आहे. त्यानंतर आज तागत प्रत्येकाच्या घरी ज्ञानेश्वर माऊलींचं नाव निघतं, तुकाराम महाराजांचं नाव निघतं, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं, निळोबांचं, नरहरी सोनारांचं, सगळ्यांचे अभंग गायले जातात. मग तुम्ही म्हणताल हे तुम्ही काय सांगताय की संत समजून घेताना, आम्ही काय संत समजून घेतले नाही का, असा प्रश्न पहिल्यांदा माझ्या अतर्क सुरू होईल किंवा मला लोक विचारतील. मी तर मुमुक्षु आहे, मी सर्वप्रथम सर्वांची माफी मागतो, साधा माणूस आहे, छोटा माणूस आहे, पण तरीही धाडसानं हे शीर्षक मी दिलं की संत समजून घेताना. खऱ्या अर्थी आम्हाला संत समजून घेता आले का,
आमच्या मनाला आम्ही हा प्रश्न विचारू की खरंच ज्ञानेश्वरापासून आज तागायच्या शिर्डीच्या संत साईबाबापर्यंत, शेगावीच्या संत गजानन महाराजापर्यंत आपण संत समजून घेतले आहेत का? संत समजून घ्यायचे म्हणजे काय करायचं? आम्ही तर त्यांचा अभ्यास करतो, त्यांच्या एकेका ओवीवर आम्ही दीड तास प्रवचन करतो. तुकाराम महाराजांचा, माऊलींचा एक एक अभंग घेऊन आम्ही भाष्य करतो, विशद करतो, कीर्तन करतो. त्या सर्व प्रभृतींना माझे साष्टांग प्रणिपात आहे. आणि खरंच खूप मोठं काम भागवत धर्माचं या ठिकाणी चाललेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये हजारो कीर्तनकार पुढे येत आहेत, हजारो प्रवचनकार पुढे येत आहेत, हजारो ज्ञानेश्वरीचे तत्वमीमांसक पुढे येत आहेत. माऊलींच्या गाथेचा, शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या गाथेचा मुखपाठ, भावार्थ सांगणारे प्रभृती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. मग सांगा, आम्ही संत कसे समजून घेतले नाही? याच्यासाठी आपल्याला मागे जावे लागेल. मला सांगा तुम्ही, ज्ञानेश्वर माऊलींच्या काळामध्ये शके 1196 आणि सन इसवी सन 1275 हा त्यांचा जन्म काळ आहे, जन्मतिथी आहे. श्रावण कृष्ण 8 या अष्टमीच्या दिवशी, गोकुळाष्टमीच्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झालेला. आळंदी हे त्यांचं कार्यप्रवण क्षेत्र. ते जरी मूळ आपेगावचे असले तरीही त्यांची पूर्ण हयात ही अलंकापुरीला गेलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माआधी निवृत्ती महाराजांचा जन्म झाला. 2 नंबरला ज्ञानेश्वर माऊली, 3 नंबरला सोपानदेव आणि 4 नंबरला मुक्ताई. अशा प्रकारची ही 4 भावंड. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी या 4 प्रभृतींचा जन्म झाला. मात्र त्यासाठी भगवंतांनी काय काय लीला रचून ठेवल्या हे आपण बघूयात. तत्कालीन लोकांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणींना का त्रास दिला? त्यावेळेस धर्ममार्तंडांनी त्यांना देहांताची प्रायश्चित्त का दिले? हे लौकिक अर्थानं आपण बघतो, पण या सगळ्या गोष्टीच्या मागे भगवंत स्वतः होते. हे सगळं घडून आणले गेलं. भगवंतांनी हे स्वतः घडवलं. एखाद्याच्या पोटी देव जन्माला येण्यासाठी किती खस्ता खावा लागतात याचं सुंदर असं वर्णन संतांनी वेगवेगळ्या अभंगामध्ये केलेलं आहे. की ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मावेळी तिथली परिस्थिती अलंकापुरीची काय होती. स्वतःला धर्माचे ठेकेदार समजणारे काही लोक, ज्याला आपण धर्म मार्तंड म्हणतो तत्कालीन, ते समाजातल्या कोणत्याही थरातल्या, कोणत्याही स्तरातल्या लोकांना धर्म सांगत होते. आणि तो धर्म म्हणजे काय, धर्माची मीमांसा काय, धर्मतत्व चिंतक सगळे होते त्यावेळेस. आणि या सगळ्या गोष्टीतून ज्ञानेश्वर माऊलींना आणि त्यांच्या 4 भावंडांना प्रचंड त्रास आहे. विठ्ठलपंतांना संन्यासाची पोरं म्हणून, संन्यासी म्हणून, आणि संन्यासानंतर पुन्हा त्यांनी गुरुच्या आज्ञेवरून संसार केला आणि त्यानंतर त्यांना 4 अपत्य झाली. याबद्दल आयुष्यभर दुःख झालं, आयुष्यभर दुःख दिल्या गेलं, त्रास दिल्या गेले. सुरुवातीला प्रारंभी त्यांना कृच्छ
नावाचं एक प्रायश्चित्त देण्यात आलं. कृश्च म्हणजे फक्त दिवसभर निरंकार राहून रात्रीच्या वेळी प्रथमतः जे पाटामध्ये वाढलं तेवढंच खायचं, तेवढे घास मोजून खायचे. ते पूर्ण नाही करू दिलं त्यांनी, कारण तत्कालीन धर्मवार्तांनी त्याच्यामध्ये अनंत अडचणी आणल्या. त्यानंतर चांद्रायन नावाचं त्यांनी प्रायश्चित्त त्या धर्मवर्तनांच्या सभेमध्ये सांगितलं गेलं. चांद्रायन म्हणजे काय, तर प्रथम तिथीपासून एक 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 घास फक्त खायचा, द्वितीयेला 2, तृतीयेला 3, अशा प्रकारे करत 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 पौर्णिमेला 15 घास खायचे. आणि त्यानंतर जसा जसा चंद्र आपल्या कला टाकून तो अस्त पावतो त्याप्रमाणे एक एक घास कमी 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 खायचा आणि पौर्णिमेच्या दिवशी पूर्णतः उपवास करायचा. याचं नाव चांद्रायन. या चांद्रायनामध्ये सुद्धा तत्कालीन शास्त्र्यांनी अनंत त्यांना दूषणं दिली. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अडचणी निर्माण केल्या आणि तेही त्यांचं व्रत मोडलं. त्यानंतर त्यांना ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्यासाठी सांगण्यात आली. त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी ज्या ठिकाणी गोदावरी माऊली निर्माण झाली त्या ठिकाणी त्यांना पूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी सांगण्यात आलं. प्रचंड मोठा तो ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि तिथे जाताना त्या काळामध्ये व्याघ्र, सिंह, लांडगे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची जंगली स्वापद होती आणि त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या सोयी नव्हत्या, म्हणून पायी पायी जावं लागत होतं. त्या ठिकाणी ते दोघंही नवरा बायको आणि 4 मुलं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या समविचारी लोक त्यांच्यासोबत गेले, पण त्यांना कुठेही त्रास झाला नाही. उलट निवृत्तीनाथांना गहिनीनाथाचा आशीर्वाद मिळाला. नाथ संप्रदायाची दीक्षा त्या ठिकाणी मिळाली का गुहेमध्ये, आणि मग तिथून निवृत्तीनाथ बदलले. निवृत्तीनाथांना अंतर्बाह्य त्या ठिकाणी त्यांचा बदल झाला. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा झाली, तेही त्यांनी प्रायश्चित्त पूर्ण केलं, परत आले आळंदीमध्ये. तरीही तत्कालीन धर्ममार्तंडांना समाधान झालं नाही आणि एक दिवस शेवटी त्यांना धर्मसभेमध्ये देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावण्यात आली. बघा, हे सगळं वरवर बघू नका, कृपा करून सांगतो मी, माझा अभ्यास कमी आहे, मी एक सर्वसामान्य माणूस आहे, पण हे वरवरचं नाही आहे. याच्या मागे भगवंताच्या लीला आहेत वेगवेगळ्या. देव जन्माला येतोय हो तेव्हा साध्या गोष्टी आहेत का त्या? हे सगळं वातावरण निर्मिती करण्याची जे कारस्थान आहेत ते भगवंतानी केले. आपल्याला माहिती आहे श्रीकृष्ण किती कारस्थानी आहेत आणि चांगल्या अर्थी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आपल्याला खूप वाटलं की या लोकांनी किती त्रास दिला, त्यांना तशी बुद्धी घालण्यात आली, त्या ठिकाणी तशा पद्धतीचं वातावरण निर्मिती झाली. अर्थात तो दोषच आहे. कुणालाही कोणत्याही भूतमात्रेवर अशा प्रकारचा अन्याय करणं हा खूप मोठा दोष आहे. धर्मामध्ये सुद्धा तो दोष आहे. पण तत्कालीन धुरीण जी होते, तत्कालीन त्यांच्या हातामध्ये धर्म असल्यामुळे त्यांनी स्वतःचे दोष बघितले नाही, इतरांना मात्र दोष देऊन त्यांना शिक्षा दिल्या. हे खरं पाहिलं तर चुकीचं आहे, पण त्यांना कोण सांगणार? आणि म्हणून एवढे प्रायश्चित्त घेतल्यानंतर सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा झाली आणि शेवटी निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर हे दोघंही मोठे असल्यामुळे त्यांनी हे सांगितलं सगळं, आणि आम्ही आता लवकरच इहलोकीची यात्रा सोडून जाणार. सोपान आणि मुक्ताई छोटे आहेत, त्यांचा सांभाळ आता तुम्हाला करायचा आहे, अशा प्रकारची दीक्षा देऊन ते त्या ठिकाणी इंद्रायणीमध्ये स्वतःचा देह त्यांनी अर्पण केला. मला सांगा किती मोठी कळकळ आहे. खरपाळजे काय शक्य होतं? जी माऊली निर्जीवाची भिंती चालवती, जी माऊली रेड्याच्या मुखी वेद ओढवती, जी माऊली मेलेल्या एखाद्या व्यक्तीला उठवते, किती चमत्कार आहेत ज्ञानेश्वर माऊलींचे. ते तर क्षणामध्ये या धर्ममार्तंडांना निपात करू शकत होते आणि आपल्या आईवडिलांची शिक्षा रद्द करून घेऊ शकत होते. कारण ज्यांनी निर्जीव भिंत चालवली हो
बघा तुम्ही विचार करा, निर्जीव भिंतीला नुसता आदेश दिला की ती चालली, याचे दाखले आहेत सगळ्या याच्यामध्ये. तुम्ही संतांचं चरित्र सगळं वाचा, डोळसं वृत्तीने वाचा. आणि मग अशा या ज्ञानेश्वर माऊलींना काय अशक्य होतं? ज्यांनी लोकांनी त्यांना विस्तव दिला नाही, लोकांनी त्यांचे मांडे भाजू दिले नाही, म्हणून स्वतःची पाठ तप्त करून तव्यासारखी लाल करून त्यावर मुक्ताईला मांडे भाजायला लावले. किती मोठी ताकद त्यांच्यामध्ये होती हे आपल्या लक्षात येतं. मांडे त्यांनी भाजले, लाल अक्षरशः पाठ झाली आणि त्याच्यावर मुक्ताईने केलेले मांडे भाजले आणि सर्व भावंडांनी मिळून खाल्ले. किती मोठी पात्रता ज्ञानेश्वर माऊलींची होती. प्रत्यक्ष भगवान होते ते. आणि मग त्यांना हे शक्य नव्हतं का धर्ममार्तंडांचा निपांत करणं? पण एखाद्या संतांकडून, एखाद्या अवतारी पुरुषाकडून समाजाचा उद्धार करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी भगवंतांनी निर्माण केलेल्या आहेत, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला संत समजून घ्यायचे आहे. मलाही अजून कळालेले नाहीत बरं. मी एक छोटासा सर्वसामान्य त्या वाटेवरचा वारकरी आहे, अभ्यासक सुद्धा म्हणत नाही मी, वारकरी आहे छोटा. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये प्रचंड त्रास त्या 4 भावंडांना झाला. अहो, लोकांनी धुतकारलं, फटकारलं. कारण धर्ममार्तंडांनी सांगितलं होतं की त्यांना भिक्षा जर वाढाल तर तुम्हाला आम्ही ग्रामण्य देऊ, म्हणजे ग्रामातून बहिष्कृत करू, बाहेर घालून देऊ. म्हणून सगळं अलंकापुरी घाबरत होतं त्यांना भिक्षा वाढायला सुद्धा. इतकंच नाही, आपापल्या संस्काराप्रमाणे त्यांना काही लोक धक्के देऊन बाहेर काढत होते, त्यांची झोळी फाडून टाकत होते, त्यांना अक्षरशः घालून देत होते. हे सगळं ज्ञानेश्वर माऊलींनी सहन केलं, 4 भावंडांनी सहन केलं. एक चकार शब्द याविषयी कुणीच बोलले नाही, कुणीच नाही. सोपान थोडा अग्रेसिव्ह होता, सोपानदेव थोडे रागीट होते, पण त्यांच्या मनाचं परिवर्तन ज्ञानेश्वर माऊली आणि निवृत्तीदासांनी केलेलं आहे. लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींच्या चित्तामध्ये एवढी शांती आणि तृप्ती कुठून आली, याचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. मी माझ्या मतीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतो. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे की यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जितः ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. अध्याय 4थ्या मधल्या ही 19वा श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे की ज्यांची सर्व कर्मे फलेच्छा रहित व कर्तृत्वाभिमान रहित आहेत, ज्ञानरूपी अग्नीने ज्यांची कर्मे दग्ध झाली आहेत, त्या पुरुषाला विद्वान लोक पंडित असे म्हणतात. बघा, लक्षात घ्या, ज्यांची सर्व कर्मे फलेच्छा रहित व कर्तृत्वाभिमान रहित आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत आपण विचार करू. हा कशाची फळाची अपेक्षा त्यांनी धरली हो? कुठल्या प्रकारचं फळ मिळावं अशा प्रकारची त्यांनी इच्छा आयुष्यभर धरली नाही कधी. आयुष्यभर फक्त पसायदानामध्ये मागणी त्यांनी मागितलंय, तेही विश्वात्मक कल्याणासाठी, स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही. इतकंच नाही, 9,000 ओव्या लिहिणारे ज्ञानेश्वर माऊली, 996 पदरचना करणारे ज्ञानेश्वर माऊली यांनी कुठेही स्वतःचा ज्ञाना म्हणे असा उल्लेख केलेला नाही. बाप रखुमादेवीवरून आणि ज्ञानेश्वरीमध्ये निवृत्तीचा दास अशा प्रकारचे सगळ्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे. किती मनाचं मांगल्यपण आहे, किती मनाचं मोठेपण आहे. आणि म्हणून कर्तृत्वाभिमान, आम्हाला कर्तृत्वाचा अभिमान असतो सर्वसामान्य संसारी माणसाला, की मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे हे झालं, मी शून्यातून विश्व निर्माण केलं, मी घर चालवतो, माझी गाडी आहे. हे सगळे कर्तृत्वाचे अभिमान आहे. याला गर्वाची बाधा जगली असं आपण म्हणतो. मग
त्यांनी यत्कंचित 21 वर्षाच्या उन्हापुरे आयुष्यामध्ये कर्तृत्वाचा अभिमान बाळगला नाही. फलेच्छा म्हणजे फळाची इच्छा कधी धरली नाही. ज्ञानरूपी अग्नीने ज्यांची कर्मे दग्ध झाली आहेत, बघा लक्षात घ्या, ज्ञानरूपी अग्नीने ज्यांची कर्मे दग्ध झालेली आहेत, कुठलंही कर्म त्यांचं अशा पद्धतीत नव्हतं. सगळं कर्म हे फक्त हे जीवित हे श्वासोश्वास चालण्यासाठी त्यांनी केलं. बाकी सगळ्या गोष्टी ज्ञान इतकं त्यांच्या कणाकणात भरलेलं होतं की ते सगळं दग्ध होऊन गेलं होतं. आणि त्या पुरुषाला आपण विद्वान म्हणतो आणि म्हणून ती जगाची माऊली झाली. लक्षात घ्या, आपण कुणालाही जगाची माऊली म्हणतो का? माऊलीच म्हणत नाहीत कुणाला. अहो आजकाल तर लोक आईला आई म्हणायला तयार नाहीत. हो काय सांगा, थोडे पंख आले, थोडे अमेरिकेत इंग्लंडमध्ये गेले की मायबापाला वृद्धाश्रमात टाकणारे या भारतामध्ये कितीतरी पुत्र आहेत, मुलं आहेत. लक्षात घ्या. आणि कोण असं करायले? अशा लोकांना पंडित म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये काय लिहिलेलं आहे ज्ञानेश्वर ज्ञानदेवांनी बघूयात आपण, की जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, तरी फळापेक्षा काही संचरे नाही. काय लिहिले ज्ञानेश्वर माऊली? ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेच्या श्लोकावर ज्ञानेश्वरी लिहिली मराठीमध्ये, पण तरीही ती मराठी आमच्यासारख्या सर्वसामान्य मूढ माणसाला कळत नाही. बरं, माझ्यासारख्याला, मी आपल्यासारख्या म्हणत नाही, माझ्यासारख्याला कळत नाही. कारण फार सुंदर आहे, फार अलौकिक आहे, काय गोडवा आहे त्याच्यामध्ये. फक्त त्याचा अर्थ समजून घेऊन आपण एक एक ओवी वाचली पाहिजे. आणि म्हणून शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी म्हटले की एक एक ओवी अनुभवावी. खरं सांगतो तुम्हाला, जगामधल्या यच्च यावत साहित्याच्या मेरुमणी जर असेल काय तर ती ज्ञानेश्वरी आहे. एक एक ओवीचा आपण अर्थ बघितला पाहिजे. ज्या पुरुषाच्या मनात कर्म करण्याचा त्रास तर मुळीच वाटत नाही, अर्थात तो मोठ्या उत्साहाने कर्म करतो, परंतु फळाची इच्छा मात्र त्याच्या मनात कधीच प्रवेश करत नाही. पहिल्या दिवशी भिक्षा दिली नाही लोकांनी. आज ज्ञानेश्वर माऊली दुसऱ्या दिवशी सुद्धा गेले नाही का भिक्षा मागायला? एका घरामध्ये त्यांना धिक्कारून बाहेर ढकलून दिलं, त्यांना लागलं, खरचटलं, मारलं, शिव्या तर कितीतरी दिल्या हो लोकांनी. त्या सगळ्या सहन केल्या आणि तर एक शब्द सुद्धा खाली जाऊ देत नाही. काय म्हणावं लोकांना? किती लोकांच्या बाबतीमध्ये आता समाजामध्ये आपण राहतो. आपण विचार करा, लोकांच्या घरामध्ये एखादा चांगल्या प्रकारचा टीव्ही आला, हे मागे पडला आता तरीही सांगतो, तरी आमच्या पोटामध्ये थोडं दुखायला. लोकांच्या घरामध्ये गाडी आली, फोर व्हीलर, तर आमच्या डोक्यामध्ये उगाच भुणभुण सुरू होती की काय याचं तर काहीच खरं नाही, याला कशाला घेतली गाडी, काय गरज आहे. आणि त्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार सुरू होतात, नकारात्मक भाव सुरू होतात. आणि हे अनुभव आलेले अहो, प्रवचन करणारे 1.5 2 तास प्रवचन करणारे, चित्तशुद्धीचा आवेश आणणारे लोक सुद्धा वाटेल ते बोलतात. समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी डोळसपणे बघा की लोकांना का असं वाटतं की समोरच्याचं वाईट व्हावं म्हणून. मात्र ज्या पुरुषाच्या मनात कर्म करण्याचा त्रास तर मुळीच वाटत नाही, कोणतेही कर्म चालू आहे ज्ञानेश्वर माऊलींचं, पण त्यांना त्याचा त्रास वाटत नाही. भिक्षा मागण्याचा त्रास वाटत नाही, इंद्रायणीत पाणी भरू दिलं नाही त्याचा त्रास वाटत नाही, लोकांनी शिव्या दिल्या त्याचा त्रास वाटत नाही. इतकंच नाही, जे लोक आळंदीमध्ये त्यांच्यावर थोडंफार प्रेम करत होते आणि त्यांना या धर्ममांडतांच्या माघारी भिक्षा देत होते, त्यांना सुद्धा जाऊन मारण्यात आलं, त्यांना सुद्धा ग्रामण्य दाखवण्यात आलं, तरीही त्यांना त्याचा त्रास झाला नाही. इतके शांत चित्त असणारे भगवंत ज्ञानेश्वर माऊली हे खरंच मूर्तिमंत असा आदर्श आहे. आणि तो मोठ्या उत्साहाने कर्म करतो, परंतु फळाची इच्छा मात्र त्याच्या मनात कधीच प्रवेश करत नाही, अजिबात नाही. मला सांगा, उन्हापुऱ्या 21व्या वर्षामध्ये त्यांनी काय मागितलं? माफ करा, सर्दी झालेली आहे जरा. काय मागितलं 21व्या
पुण्यापर्यंत 21 वर्षामध्ये काहीही मागितलं नाही, कुठल्याही प्रकारचं काही मागितलं नाही. कोणा मला सांगा तुम्ही, एक उदाहरण द्या, एक उदाहरण त्यांनी कुणाला तरी काही मागितलं नाही. विठ्ठलपंतांची, त्यांना रुक्मिणी मातेची आणि विठ्ठलपंतांची शिकवणच एवढी सुंदर होती, एवढी चांगली होती की चारही भावंड अतिशय निष्पृह होते. ते लहान दोन बिचारे 4 वर्षाची मुक्ताई होती जेव्हा त्यांच्या आईवडिलांनी धर्ममार्तंडांची शिक्षा घेतली. त्यांनी काय कळत होतो त्या नेत्या वयामध्ये, पण ज्ञानेश्वर माऊलींनी आणि निवृत्तीनाथांनी त्यांना एवढं सुंदर शिकवण दिलेली होती की कधीही त्यांनी कुणाला काही मागितलं नाही. दुसऱ्या एका ओवीमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आपलं भगवद्गीतेमध्ये सांगितलं जातं की त्यक्त्वा कर्म फलासंग नित्य तृप्तो निराश्रय कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सहा. अध्याय 4 मधली ही 20वी ओळी आहे. जो कर्म आणि फल याची आसक्ती टाकून नित्य तृप्त आणि निरामय आहे, तो कर्मात प्रवृत्त होऊ नये वस्तुता काही करत नाही. किती सुंदर लिहिलेलं आहे मला सांगा भगवंतानी. अर्जुनाला सांगितलेली ही भगवद्गीता आहे की जो कर्म आणि फल याची आसक्ती टाकून नित्यवृत्त आणि निरामय आहे. बघा किती म्हणजे विरोधाभास आहे. एकीकडे सांगतात कर्म आणि फल याची आसक्ती करू नकोस, अर्जुनाला सांगतात, आणि एकीकडे म्हणतात तू हातात गांडीव घे आणि समोरच्याचा काय कर, निपात कर. त्या धर्मभूमीमध्ये सांगतात, युद्धभूमीमध्ये एकीकडे असं सांगतात की जो कर्म आणि फल याची आसक्ती टाकून नित्य तृप्त आणि निरामय आहे, तो कर्मात प्रवृत्त होऊ नये वस्तुता काहीच करत नाही. म्हणजे तू हे कर सगळं तरीही तू काही करत नाहीस, अशा प्रकारची भगवंताची लीला आहे. आम्ही तर सतत काहीतरी करत राहतो आणि मी केलं मी केलं मी केलं अशा प्रकारचा गलगना करत असतो. आम्हाला किती अहमभाव येतो मला सांगा तुम्ही. जन्मापासून ते लहान छोट्या बाळाचं जरी उदाहरण घेतलं तर त्याची एखादी वस्तू जर कोणी काढून घेतली तर ते रडायला लागतं. इथं सुद्धा अहंकार आहे. या कलियुगामध्ये आता अहंकार कमी होणारे लोक फार दुर्मिळ आहेत, फार दुर्मिळ. संत प्रवृत्तीचे लोक जे आहेत, माझा त्यांना साष्टांग नमस्कार आहे. ज्या लोकांच्या मनामध्ये असे भाव आहेत की निरीच्छ वृत्तीने त्या घटनेकडे सगळ्या बघतात, त्यांना खरंच नमस्कार करावा. यावर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जो शरीरी उदासू फळभोगी निराशू नित्यता उल्हासू होऊन असो. म्हणजे जो शरीराविषयी अहंभाव रहित, फलभोगाविषयी निरीच्छ आणि अखंड आनंदरूप होऊन असतो, अशा प्रकारचा मनुष्य. कसा? जो शरीराविषयी अहंभाव रहित. आता तर माणसांना किती अहंभाव आहे. मी सुंदर दिसावं म्हणून किती खटाटोप केले जातात. हे जाहिरातीचं युग आहे. सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत 12-1 वाजेपर्यंत रात्रभर सुद्धा टीव्हीवर जाहिराती चालू असतात आणि त्या जाहिरातीचा वारंवार आपल्या डोक्यावर मारा केला जातो आणि बुद्धी एक दिवस त्याची दास होते आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की हे अशा प्रकारचं उत्पादन आहे ते आम्ही घ्यायला लागतो पैसा खर्चून आणि म्हणतो सुद्धा की याची किती मोठी जाहिरात आहे. त्या जाहिरातीचे पैसे आपल्याच खिशातून जातात. लक्षात. जो शरीराविषयी अहंभाव रहित, आम्हाला दिसण्याचा अहंभाव आहे, आम्हाला पैशाचा अहंभाव आहे, आम्हाला आमच्या धनसंपत्तीचा अहंभाव आहे, आम्हाला आमच्या जमीन जुमल्याचा अहंभाव आहे. माझ्याकडे 50 एकरचा मळा आहे असं आपण म्हणतो. माझ्याकडे 4 व्हीलर गाडी आहे आपण असं म्हणतो. माझ्याकडे 3 मजली इमारत आहे मोठी. काय काय वल्गना करतो आपण. माझं 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 करण्यामध्ये आपलं सगळं आयुष्य जातं आणि शेवटी एक दिवस भगवंतानी बोलावले की आपण निघून जातो. काय नेतो का भाऊ सोबत? काही अहो माणसानं काही आणलंही नाही इथं आणि नेतही नाही सोबत, तर शेवट आयुष्यभर तो माझं माझं काय करतो. मीच दुसऱ्याचं म्हणत नाही, मी स्वतः करतो. का असं? तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतून जायचं असतं. हरकत नाही, भगवंताने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ना. संसारामध्ये याची आवश्यकता आहे ना. एक तटस्थ वृत्तीने संसार करा. माझं म्हणण्यापेक्षा आपलं म्हणा. आलं का लक्षात? प्रतिज्ञेमध्ये आपण म्हणतो भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, या प्रतिज्ञेप्रमाणे जर आपण वागलो असतो ना, तर या विश्वामध्ये, या जगामध्ये काहीच झालं नसतं वाईट. दररोज खून होतात आपल्याला माहित आहे, दररोज वाईट घटना घडतात हे आपल्याला माहित आहे. मग कुठे आहे भारत माझा देश? विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो मोठ्यानं की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. बंधू म्हटल्यानंतर प्रेम आलं, भाव संपला, त्या ठिकाणचं द्वैत संपलं, अद्वैतता तिथे आली. पण तरीही भांडणे होतात का नाही वर्गामध्ये विद्यार्थ्याची? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. जो शरीराविषयी अहंभाव रहित आहे, फलभोगाविषयी निरीच्छा आहे, आम्हाला तर प्रत्येक गोष्टीचं फळ मिळण्याची आम्ही आशा करतो. वर्षभर विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास केला, आई वडिला सहित सगळे लोक त्याच्या मागे लागतात. आता याचा रिझल्ट आहे, आता याचा निकाल आहे, आता याचे किती टक्के पडतात, किती टक्के मार्क पडतात, फल आहे का नाही, फलाची इच्छा आहे का नाही, प्रथम क्रमांक आला पाहिजे अशी अहमहमिका आहे का नाही, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करूया की असं का होतं. आई वडिला सहित सगळे लोक शाळेमध्ये जातात आणि मुलाला किती मार्क पडतात ते बघतात. एक जरी मार्क दुसऱ्या मित्रापेक्षा कमी पडला तर दुःखी होतात. खरं जे आमच्याकडे आहे त्याने आम्ही सुखी झालो पाहिजे. एका काळामध्ये सायकल नव्हती, पाय पाय चालत होतो, सायकल मिळाली, आनंद मानला पाहिजे. पण सायकलवर बसलो आपण की मोटरसायकल आपल्या बाजूने निघून जाते भरून करून. आपल्याला वाटते मोटरसायकल असली असती देवा तर किती बरं झाला असतं. काही वर्षानंतर मोटरसायकल मिळते, मोटरसायकलमध्ये पाऊस लागतो, मोटरसायकलवर बसल्यानंतर ऊन लागतं, आपल्या बाजूने कार निघून गेली एक, की आपण म्हणतो काय सुखी माणूस आहे तो, किती सुंदर, त्याला आराम, पाऊस आला काय काय झालं काय, त्याला काही नाही, आरामात बसतो. काही वर्षानं भगवंत त्याला कार देतो. कार दिल्यानंतर तो एक भुर्रुकून वरतून तो कुठेतरी एखाद्या याच्यामध्ये अडकतो गर्दीमध्ये, आणि त्याला वाटते मला तर कामाला लवकर जायचं, त्याच्या डोक्यावरून विमान जातंय. तो म्हणतो बघा विमानातले लोक किती सुखी आहेत, पटकन आपल्या कामाला निघून जाऊ शकतात. हे न संपणार आहे सगळं. मला हे हवं, मला ते हवं, मला ते हवं, मला ते हवं, याच्यामध्ये आपलं आयुष्य सगळं निघून जातं. इतरांना म्हणत नाही मी सुद्धा त्याच्यामध्ये आहे. पण तरीही हे आम्हाला कळायला पाहिजे, समजलं पाहिजे. आणि अखंड आनंद रूप होऊन असतो. आम्हाला आनंद कोणत्या गोष्टीचा होतो? दिवसभरामध्ये आम्ही किती आनंदी असतो सांगा बरं. खरंच जगातमध्ये विश्वामध्ये देवाने इतकं सुंदरता भरलेली आहे. सकाळी सकाळी उठल्यानंतर आपण नुसतं फिरायला गेलो स्नानाच्या आधी की पारिजातकाच्या झाडाखाली टपटप टपटप पारिजातक पडलेले असतात, सुंदर असे, त्याचा सुगंध सुटलेला असतो, पांढरे शुभ्र त्याच्या पाकळ्या, आणि त्याची जी दांडी असते ती केशरी रंगाची अप्रतिम लावण्य त्याच्यामध्ये असते. पण आम्हाला त्या गोष्टी लक्षात येत नाहीत, आम्ही त्याच्यावर पाय देऊन जातो. एवढी सुंदरता भगवंताने दिलेली असताना आम्ही किती कफल्लक आहेत. ते ओंजळभर भरत नाही, आपण घेत नाही ओंजळीमध्ये. अहो ओंजळीमध्ये घेऊन देवाला वाहा, नसताना ती ओंजळ नुसती अशी बघा तुम्ही सुगंधी होती का नाही. ते दुसरीकडे नेऊन नुसते फुलं ठेवलं तरी ती ओंजळ सुगंधी होती. त्या फुलांनी अजून काय द्यावं, हा किती सुंदरता आहे. थोडं पुढे गेलो, कुठंतरी एखादी बेवारस गाय आणि तिचं ते वासरू तिच्या त्या मातृत्वाला ढुसण्या देत असतं, तृप्तांकित होत असतं ते. आपण त्याच्या बाजूने निघून जातो, अरसिकतेनं निघून जातो. क्षणभर उभे राहा तिथे. त्या माऊली गाईच्या चेहऱ्यावरचं आणि त्या वासऱ्याच्या चेहऱ्यावरचं सुख जरा अनुभवा. अहो बघा किती सुंदरता आहे, किती तृप्तता आहे, किती धन्यता आहे. त्यावेळेस त्याला काही माहित नसतं. माझी आई आहे आणि तिच्या स्तनातून मला जे दुग्ध मिळत आहे ते मला तृप्त करत आहे. हा भाव त्याच्या डोळ्यामध्ये सामावलेला असतो. आणि मी माझ्या लेकराचं भरण पोषण करत आहे म्हणून ती गाय धन्य झालेली असते. हेही आपण बघत नाही. भगवंतानी दिले खरं पाहिजे आपल्याला. शांती कशी मिळेल आम्हाला? आम्ही बरोबर निघून जातो त्याच्याकडून, पाय पाय असलो तरी. मग ही आनंद रूप, अखंड आनंद रूपता आम्हाला कुठून मिळणार? स्नान करून आल्यानंतर देवाच्या समोर आपण बसतो सन्मुख, आणि गॅसवर जर दूध ठेवलेलं असलं तर आपलं सगळं लक्ष तिथं असतं बघा.
कसा आनंद मिळेल देवपूजेमध्ये? जो थोडं इकडे तिकडे घरचे लोक गेले असते तर आपण म्हणतो हो तू गेलं, म्हणजे आपण पाखंड करत असतो. आपलं लक्ष नसतं त्या पूजेमध्ये. आनंद कसा मिळेल, भगवंत कसा मिळेल आम्हाला, देवाला आमची भेट कशी होईल देवाची आणि आमची. म्हणून संत समजून घ्यायचे आहेत आम्हाला. बघा सगळं सोडून गेले हो. तुकाराम माऊली एवढा मोठा व्यापार सगळा बुडून टाकला. लोकांची कर्ज सगळी, त्याची कागदपत्रे त्यांनी इंद्रायणीमध्ये बुडून टाकली. ती आवली ठणाना ओरडत होती तरीही त्यांनी ऐकलं नाही. आणि निरीच्छ वृत्तीने भंडाऱ्याच्या माळ्यावर जाऊन त्यांनी भगवंताचं अखंड चिंतन केलं. रात्रंदिवस चिंतन केलं. भगवंता मी तुझा, संपलं, बाकी काहीच नको, तू माझा आणि मी तुझा. नरहरी सोनारांनी सुरुवातीला तो आला नाही, पण आल्यानंतर जे त्याचं पांडुरंगावर जे प्रेम बसलं ते किती अलौकिक आहे. ही एक रूपता तिथे पाहिजे. आयुष्यभर सावतामाळी कधीच आरण सोडून गेला नाही, तरीही भगवंत स्वतः त्याला भेटायला आले. चोखामेळा अत्यंत गरीब होता आणि अत्यंत चतुर्वर्गातला होता, ज्याला आपण शूद्र असं म्हणतो, त्या जातीतला तो होता, त्या कर्मातला तो होता. पण तरीही त्याच्यासाठी, त्याच्या बायकोचं बाळंतपण करण्यासाठी स्वतः भगवंत आले. काय पात्रता आहे हो, लक्षात घ्या तुम्ही. का मिळालं हे? आमच्यासारखं त्यांनी दूध उतू गेलं म्हणून लगेच घरच्या लोकांना बोल लावले नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून अखंड आनंद रूप आम्हाला ह्या सृष्टीमध्ये दिसला पाहिजे. थोडं पुढे गेलो आम्ही, तिथून शाळेमध्ये गेलो. निरागस बालक समोर असतात, त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव आम्ही कधी टिपलाय? गेलो की छडी उगारायची, गेलो की हजेरी घेतली की आपलं आपलं शिकून मोकळं व्हायचं. अहो कधीतरी त्या लेकराच्या आत्म्याशी थोडं आपलं नातं दृढ होऊ द्या, बघा काय आनंद मिळतो. तिथून परत आलो आपण, बँकेत जायचं, हे करायचं, ते करायचं, ते करायचं. आम्ही आमचे धाव करून कामं सगळे करतो. रात्री येतो, दिवसभराचं काहीतरी काम राहिलं म्हणून चिडचिड करतो. त्या अन्नावर सुद्धा आमचा राग निघतो. अहो ते भगवंतानी पोटातला दाह शांत करण्यासाठी दिलेलं एक वरदान आहे. तरीही आम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार कधीच करत नाही आणि त्या अन्नावर आम्ही राहतो. खरं पाहिजे काय हरकत आहे म्हणायला घरच्या आपल्या लक्ष्मीला की तू केलेली भाजी ना फार सुंदर झाली, बरं अप्रतिम. मी जेव्हा एक पोळी खात होतो ना, आज 3 पोळ्या खाल्ल्या, बघा तिला सुद्धा किती आनंद मिळतो. पण हे म्हणत नाहीत आपण. मग हा आनंद आपल्याला मिळतो का? हा आनंद ठाई आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी या सगळ्या गोष्टीचा आनंद घेतलेला. लोकांनी भिक्षा दिली काय, न दिली काय, आज उपाशी राहिलो काय किंवा पोट भरलं काय, याचा कधीही त्यांनी विचार केला नाही. त्यांनीच नाही, भावंडांना सुद्धा त्यांनी हे सगळ्या गोष्टी शिकवल्या. आम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की त्या लोकांनी एवढा त्रास दिला. मग एखादं म्हणलं असतं की आळंदी सोडूनच त्यांनी जायला पाहिजे होतं. नाही, सगळीकडे सारखीच प्रवृत्ती होती लोकांची, नाही असं ना. त्याच ठिकाणी त्यांनी राहिले. बरं चमत्कार दाखवता येत नव्हते का? साक्षात भगवंत होते ते तर, कारण महाविष्णूचा अवतार असं म्हटलेलं संतांनी. ज्ञानेश्वर माऊलींना महाविष्णूचा अवतार म्हणतात. काय अशक्य होतं त्यांना? जरा तत्वमीमांसा करा. भिंत चालवली त्यांनी जेव्हा, त्यांच्या समोर चांगदेव महाराज आले होते वाघावर बसून. 1400 वर्षाचं त्यांचं तप होतं आणि त्यावेळी 4 भावंड एका भिंतीवर बसलेले होते. मुक्ताईने विचारलं की तो चांगदेव स्वामी हे काय कशावर आलेले आहे? वाघावर बसून आलेले आहेत. ज्ञानदादा आता आपण मात्र कसं जायचंय? तर ते म्हणले बेटा मुक्ताई, आपण आता या भिंतीला विनंती करूया. आणि ती जी निर्जीव भिंत होती तिला त्यांनी साक्षात ईश्वर मानून तिला सांगितलं की चल बेटा, चलते का तू? आणि त्यावेळेस ती तात्काळ चालायला लागली. या गोष्टीकडे जरा खरंच सांगतो तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि याच्याकडे तशा दृष्टीनं बघा कसा आनंद मिळतो. पण एवढं सगळं होतं. रेड्याच्या डोक्यावर नुसता हात ठेवला की रेडा हा
वेद बोलू लागला. त्यांना काय अशक्य होतो, शास्त्रींच्या पाखंडांना, शास्त्रीच्या या सगळ्या गोष्टीला त्यांनी एका क्षणात निपात करून टाकला असतो. पण नाही, लोकांना ह्या सगळ्या गोष्टी सहनशीलतेचा धडा त्यांनी देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी शांत चित्ताने कितीतरी वेळा त्यांची ती सिद्धपेठावरची, कारण त्यांना गावात तर राहूच देत नव्हते. सिद्धपेठावर इंद्रायणीच्या काठी ते राहत होते. त्या ठिकाणची झोपडी कितीदा तरी त्यांची तोडून टाकली, त्यांनी ती पुन्हा उभारली. सोपानाला कधी कधी वाटायचं की काय आहे, कशामुळे आम्हाला सगळे शास्त्री लोक त्रास देतात, आम्ही असं काय गुन्हा केलेला आहे. तेव्हा हे दोघे बंधू त्यांना समजावून सांगायचे आणि त्यांना लगेच कळायचं, समजायचं हे सगळं आहे. मग शांती त्यांना मिळाली, त्यानंतर तृप्तीही त्यांना मिळाली. गीतेमध्ये म्हणतात की श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वाम पराम शांती मचिरेणाधिगच्छति. भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की काय, श्रद्धावान ज्ञान साधनात तत्पर आणि ज्ञानेंद्रिय असलेला पुरुष ज्ञान प्राप्त करून घेतो, तसेच लवकर मोक्षरूप परम शांतीला प्राप्त होतो. हे ज्ञानेश्वर माऊलीला माहित नव्हतं का? अहो, ज्यांनी स्वतःच्या मुखातून भगवद्गीता सांगितली, तोच श्रीकृष्णाचा अवतार, महाविष्णूचा अवतार हा ज्ञानदेव आहे. बघा तुम्ही, त्यांच्यामध्ये देवत्व उभं येत नाही हो. हे सगळं ठरवून सगळ्या गोष्टी या समाजाचा उद्धार करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीमध्ये देवत्व सिद्ध करून भगवंतांनी स्वतः त्यांना अवतार करण्यासाठी या ठिकाणी पाठवले. मग ते लिहितात की तयाचे गिवंसित ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे. त्या अधिकारी पुरुषाचा शोध करीतच त्याला ते ज्ञान निश्चित प्राप्त होते, ज्यांच्यात दोषाने स्पर्श न केलेली शांती वास करत असते. शांतीच्या बाबतीमध्ये जर आपण सांगितलं तर कशी, त्या अधिकारी पुरुषाचा शोध करीतच. कोणत्या अधिकारी पुरुषाचा? की ज्यानं या तत्वमीमांसा दिलेल्या आहे, त्या श्रेष्ठ अशा माणसामध्ये ज्ञान हे निश्चित प्राप्त होते. तेव्हा त्या माणसामध्ये ज्ञान प्राप्ती होते ज्यांच्यामध्ये दोषाने स्पर्श न केलेली शांती वास करत असते, ज्यांच्यामध्ये दोष अजिबात लोकांचे काढण्याची, स्वतःचे दोष काढत बसण्याची सुद्धा त्यांच्यामध्ये वेळ नसतो त्यांना. अशा माणसाच्या अंगी शांती असते. आम्ही आमचेही दोष नंतर काढतो, आधी लोकांचे दोष काढतो. एकही क्षण आम्ही वाया जाऊ देत नाहीत लोकांचे दोष काढताना. लक्षात घ्या, लोकांना वाईट म्हणण्यामध्ये आपले दिवस जातात, लोकांचं वाईट चिंतण्यामध्ये आपले दिवस जातात आणि मग आपल्याला आनंद मिळतो. आळंदीमध्ये तेव्हा लोक होते, आज आपल्या आजूबाजूला नाहीत का? लोक म्हणतात की तेव्हाचे लोक किती पाखंडी होते, लोकांनी किती त्रास दिला. अहो, तुम्ही स्वतःकडे झाकून बघा ना, माझ्या मनामध्ये काय चाललं याचा विचार करा ना. लोकांच्या इथं एखादी चांगली गोष्ट झाली तर माझ्या मनामध्ये का दुखतं, का खड्डा पडतो? मग त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे? लोकांच्या डोळ्यातलं एवढं मोठं कुसळ दिसतं, लोकांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं छोटंसं, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, अशी एक मराठीमध्ये म्हणे. माझ्याकडे काय अवगुण आहेत हे आपण बघत नाही, लोकांचे अवगुण दाखवतो. आणि मग जर समजा आमचे दोषच निघाले नाहीत, आम्हाला शांती कशी मिळेल? कोण शांतीच्या मागे आहे सध्या? तृप्ती आणि शांती मिळण्यासाठी कोण अथक प्रयत्न करतो? आणि तुम्हाला खरं सांगतो, आपण बघा, आमच्या परभणीमध्ये करोडोपती लोक आहेत, करोडोपती, पण त्यांना रात्रभर झोप लागत नाही. होमची गादी आहे, अतिशय नरम अशी, एसी फिट केलेला आहे, सगळीकडे सुगंध दरवळत आहे, पण त्यांना रात्र झोप लागत नाही. मात्र आमचा शेतकरी बांधावरचा दिवसभर कष्ट करतो बिचारा, घाम गाळतो, आणि जेवण झालं दुपारचं जेवण झालं की झाडाखाली मस्तपैकी एखादा ढेकळाला डोक्याखाली घेतो आणि झोपतो घंटाभर. त्याला कशाची चिंता वाटत नाही. ती खरी शांती आहे. कष्ट करा, या सगळ्या गोष्टी मिळतील. हव्यास केला की सगळ्या गोष्टी अवघड होतात. आमच्या शेतकऱ्याला पोटापुरतं देण्या फक्त एवढंच तो मागतो,
काय मागितलं पंढरपूरच्या त्या बीडच्या त्या वारकऱ्यांनी? हे देवा सगळ्यांचं भलं होऊ दे, फक्त स्वतःचं नको. हे शांतीचं प्रथम पाऊल आहे. शांती, याला आपण पाया म्हणतो. जेव्हा आपल्याला वाटतं की सगळे लोक सुखी व्हावेत, तेव्हा आपण चांगल्या वाटेवर लागलेला असतो. फक्त मीच सुखी व्हावं अशी जर भावना असेल तर आम्ही अधोगतीकडे चाललो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला या सगळ्या गोष्टी थोड्या कळायला पाहिजे प्रत्येक. आणि म्हणून ते म्हणतात की त्यांच्या दोषाने स्पर्श न केलेली शांती वास करते. शांती जेव्हा आम्हाला मिळवायची असेल तेव्हा आम्हाला खूप मोठी तयारी करावी लागते. आम्ही फक्त आधी भगवंताची बघूयात, आम्ही आधी ज्ञानेश्वर माऊलीची बघूयात. शांती सदा नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असायचं आणि इतके सुंदर दिसायचे ज्ञानेश्वर माऊली. आजही दिसतात, आजही दिसतात. आपल्याला ती दृष्टी पाहिजे, आपल्याला ती दृष्टी पाहिजे. माऊलीचं स्वरूप अप्रतिम गोड आहे. सुरुवातीला बाल्यवयातलं, नंतर तारुण्य वयातलं, कारण तरुणपणीच ते समाधिस्थ झालेले आहेत, संजीवन समाधीमध्ये बद्ध झालेले आहेत. काय तेज आहे. आमचा चेहरा नेहमी म्लान असतो, परेशान असतो आम्ही, कारण विवंचन आहेत आमच्या मागे. त्यांच्याकडे नव्हत्या की विवंचना. खरं पाहिजे आई वडील निघून गेल्यानंतर छोट्या त्या 2 बालकांचा त्यांना सांभाळ करायचा होता, त्यांच्या जेवणाचं खाण्याचं पाहायचं होतं, त्यांना शिक्षणाचं बघायचं होतं. आयुष्यभर शिक्षण तर त्यांना मिळालंच नाही. तर स्वतःच त्यांच्यामध्ये एवढी ताकद निर्माण झाली की संस्काराने त्यांनी स्वतःच शिक्षण घेतलं. कारण धर्ममार्तंडांनी त्यांचा तो सुद्धा अधिकार त्यांना डावलला होता. मुंजीचा अधिकार दिला नाही हो. आणि चमत्कार केल्याशिवाय लोक नमस्कार करत नाहीत हे आपल्याला माहिती आहे. दर मुक्काम दर कोस करीत चारही वावंडे आई वडील गेल्यानंतर पैठणला आले. पैठणच्या धर्ममार्तंडांना त्यांनी विनंती केली की आम्हाला कुठेतरी गुरु करण्याची आज्ञा द्या, गुरु करण्याची परवानगी द्या. तेव्हा त्यांनी सांगितलं संन्यासाच्या पोराला गुरु करता येत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं संन्यासाच्या मुलाला ज्ञान घेता येत नाही, संन्यासाच्या मुलाची मौंज होत नाही. आता काय एवढ्या मोठ्या धर्ममार्तंडांच्या पुढे त्यांनी प्रचंड प्रकारची वेदमीमांसा केली. ज्ञानेश्वर माऊलींनी 16 वर्षाचे 15 वर्षाचे असताना वेदमीमांसा केली. वेदाची उत्पत्ती, तिची स्थिती, तिचा लय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि लोकांनी चमत्कारिकरित्या ते बघितलं सगळं, सर्वसामान्य लोकांनी. तरीही धर्ममार्तंड थोडे सुद्धा तसुभर बाजूला झाले नाही. ते म्हटले की माझ्यामधला आणि त्या सर्व या प्राणी मात्रातला आत्मा हा एकच आहे, तो परस्पर भिन्न नाहीये. तेव्हा त्या रेड्याला त्यांनी बोलावून घेतलं मुद्दामून की आता याची फजिती होणार, सगळ्या लोकांच्या पुढे याची नाचक्की होणार या बालकाची. आणि म्हटलं तू जर म्हणालास ना तुझ्या आत्म्यातला आणि त्या प्राण्यातला आत्मा जो आहे तर तो एकच आहे, मग तू जशा प्रकारचे वेद असे बोलतोस तसे या वेद या प्राण्यांनी सुद्धा बोलायला पाहिजे, या रेड्यांनी सुद्धा बोलायला पाहिजे. तेव्हा त्यांनी विचारलं त्यांना की बाबा बोलेल का तो? बिलकुल बोलेल. का नाही बोलणार? त्या रेडेवाल्याला त्यांनी बोलावलं आणि सांगितलं की आता या रेड्याच्या मुखातून तू काय कर, 5च मंत्र म्हणून दाखव. माऊलीच ती आपल्या अंतर ज्ञानाचा त्यांनी याची साक्षात्कार त्या रेड्यामुखी परावर्तित केला, रेड्याच्या अंतरंगात परावर्तित केला. आणि काय आश्चर्य, रेड्या बोलू लागला. रेड्यांनी जसे ज्ञानेश्वर माऊली बोलले तशा प्रकारचे वेद त्यांनी म्हटलेले आहेत. का शांती मिळणार नाही, का तृप्ती मिळणार नाही? आणि मग मात्र लोक अचंबित झाले. धर्ममार्तंड सुद्धा त्यांच्या पायाला लागले. काय 15 वर्षाचा पोरगा, काय अलौकिक दिव्य ताकद आहे का, अलौकिक शक्ती आहे. अहो त्या काळात एवढे ज्ञानी लोक असून सुद्धा अशा प्रकारचे लोक होते इतरांना त्रास देणारे. आता तर आमच्याकडे काहीच नाही, आम्ही बघा कसं करतो ते, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, अशा प्रकारची आमची वृत्ती असते. कशासाठी? लोक म्हटल्यावर आम्ही का विश्वास ठेवत नाही? आम्हाला का असं वाटतं की लोकांनी अशा पद्धतीने हे करावं म्हणून? तर अशा प्रकारचं
हे सगळं कार्य चालू आहे. पुढे ते म्हणतात की ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होतात. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. शांतीचा अंकुर फुटण्यासाठी काय पाहिजे बघा, तर ते ज्ञान अंतःकरणामध्ये स्थिर होते आणि त्यापासून शांतीचा अंकुर फुटतो. मग आत्मज्ञानाचा विस्तार फारच मोठ्या प्रमाणात होतो. ज्ञान जेव्हा आमच्या मध्ये आलं तेव्हा अज्ञानी लोकांना आम्ही सामावून घेतलं पाहिजे. अज्ञानी लोकांना आम्ही सामावून घेतलं पाहिजे आमच्यामध्ये. आम्ही त्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र आम्हाला ज्ञानाचा अहंकार होतो. PhD असणारे काही लोक म्हणतो बरं का, त्यांना प्रचंड अहंकार असतो की मी एवढं सगळं शिकलेलो आहे, मला ज्ञान आहे, हे सर्वसामान्य लोकांपेक्षा मला ज्ञान जास्त आहे. अशा प्रकारची म्हणजे स्वतःची एवढी मोठी प्रशंसा मन करत असतो, तेव्हा त्यांना शांती मिळत नाही, तृप्ती मिळत नाही. मग काय म्हणतात ते ज्ञान अंतःकरणात स्थिर होते आणि त्यापासून शांतीचा अंकुर होतो. ज्ञान अंतःकरणात स्थिर झालं पाहिजे, लोकांना दुखवण्यासाठी नाही, लोकांना त्रास देण्यासाठी नाही, लोकांना कमी लेखण्यासाठी नाही. अज्ञानी लोकांना कमी लेखण्यामध्ये आपलं आयुष्य जातं की मला हे जमतं, तुला जमत नाही. बघ, आम्ही तर शिक्षक आहेत, आम्ही हे वारंवार गोष्टी विचार केला पाहिजे की लेकरांना समजून सांगताना अशा प्रकारचा आत्मभाव पाहिजे की भगवंतांनी मला हे दिलेलं आहे, मी तुझ्या झोळीमध्ये टाकतो, तुझ्या पदरामध्ये टाकतो आणि तू त्यापासून तृप्त झाला पाहिजेस. तेव्हा लेकरं घडतील. मला येतं आणि मी या विद्यार्थ्याला मारून मुटकून करणार, अशा पद्धतीने सांगितलं की विद्यार्थ्यात कधीच बदल होत नाही. लक्षात हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मग शांतीचा अंकुर फुटण्यासाठी तेवढी मनाची तयारी पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलीमध्ये जन्मजात होती, तुकाराम महाराजांमध्ये जन्मजात होती. आपण एक एक संत बघणार आहोत पुढे. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये अखंड शांती होती, अखंड तृप्ती होती. शांतीच्या नंतरचा जो भाव असतो तो तृप्ती असतो. आणि म्हणून मग आत्मज्ञानाचा विस्तार फारच मोठ्या प्रमाणात प्रकट होतो. आत्मज्ञानाचा विस्तार होतो. आत्मज्ञान केव्हा प्रकट म्हणजे वाढतं, जेव्हा ज्ञानानं आपल्या अंतःकरणामध्ये स्थिरत्व लाभतं आणि शांतीचे अंकुर फुटतात. तेव्हा काय तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघायला मिळतात. मग जेवती वास पाहिजे, ते उती शांतीची देखीजे, तेथे आपपरून निजे निर्धारिता. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मग ज्या दिशेकडचा मार्ग पाहावा त्या दिशेकडे ब्रह्मरूप शांती दिसते. त्यावेळी त्या अमर्याद शांतीचे अलीकडचे व पलीकडचे तीर कोणते हे विचार करूनही कळत नाही. एकदा शांती आपल्या मनामध्ये स्थिर झाली, तृप्ती स्थिर झाली की तिचा पाया कोणता आहे आणि तिचं शिखर कोणतं हे आमच्या लक्षात येत नाही. त्या एका ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की समोर की पाठी मोरू हे न कळे. हे भगवंता, तू एवढा विशाल आहेस की तू समोरून आहेस, म्हणजे तुझा समोरचा भाग आहे का पाठीमुखचा भाग आहे हे मला कळत नाही. पाऊल सुद्धा आहे हे मी पाहू जाता साक्षात पूर्ण तू रूप दिसतोस मला. त्याप्रमाणे या पृथ्वीचा नकाशा जर आपण बघितला, गोल असा पृथ्वी गोल बघितला तर ती कुठून सुरू होते आणि कुठं थांबते हे आपल्या लक्षात येत नाही. तसं भगवंताचं आहे. मग ज्या दिशेकडचा मार्ग पाहावा त्या दिशेकडे ब्रह्मरूप शांती दिसते.
दाही दिशाकडे पाहतो. शांती शांती दिसते सर्वसामान्य माणसांना नाही. त्या पातळीवर पोहोचलेला आहे. खरपात 9000 ओव्या लिहिणाऱ्या एवढ्या सुंदर हो ज्ञानेश्वरीमध्ये काय विशेषण आहेत. खरं सांगतो, प्रत्येक माणसानं, प्रत्येक जीवानं, मग तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी. एक ओवी अनुभवा तुम्ही. ज्ञानेश्वर माऊलीने काय लिहिलेलं आहे त्यातून ज्ञानेश्वर माऊली थोडे कळतील. मग पुन्हा मग पुन्हा मग पुन्हा. आणि मी एक छोटासा अभ्यासक आहे, छोटासा माणूस आहे, पण सांगतो ज्ञानेश्वरी नाही कळाली तरी वाचत राहा, असं गुरुवर यांनी सांगितलेलं आहे. नाही कळत, ज्ञानेश्वरी एकदा वाचून कळत नाही, दुसऱ्यांदा कळत नाही, तिसऱ्यांदा कळत नाही, तरीही वारंवार वाचा. मी तर वाचतो. खरं सांगतो, सुरुवातीला प्रारंभी तर मला ते शब्दच फुटले नाही. अर्थ जाऊ द्या हो, शब्दच फुटले नाही. पुन्हा वाचलं. पूर्ण एकदा वाचून झाल्यानंतर पुन्हा एकदा मन लावून वाचलं, पुन्हा तिसऱ्यांदा, पुन्हा चौथ्यांदा, अशा प्रकारचं वाचत 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 गेलो. एका एका शब्दाचा अर्थ बघत गेलो. काय हरकत आहे, आमचं अज्ञान प्रगट करायला काय हरकत आहे. याच्या ठिकाणी गेलो, जे अभ्यासक आहे त्यांच्याकडे गेलो. मी नम्रपणे त्यांना विनंती केली की मी आतापर्यंत इतके वेळा ज्ञानेश्वरी वाचलेली आहे, पण मला कळत नाही हो, समजे ना मला त्याचा अर्थ. मग मला काही माऊलींनी अर्थासहित ज्ञानेश्वरी दिली. एक ओवी वाचायची, अर्थ वाचायचा, एक ओवी वाचायची, अर्थ वाचायचा. आणि खरं सांगतो तुम्हाला, अमृताचा एक एक घोट जशा पद्धतीने घेतो तशा पद्धतीचं एक एक घोट मी माझ्या पोटामध्ये रिचवत होतो. आणि खरं सांगतो, इतका तृप्त होत होतो, इतका तृप्त होत होतो की ही तृप्ती कुठेही नाही. अलौकिक तत्व आहे, अलौकिक आहेत ज्ञानेश्वर. देवाने ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपाने जन्मच त्याच्यासाठी घेतला की सर्वसामान्य लोकांना कळायला पाहिजे. संस्कृत भाषेतलं ज्ञान हे सर्वसामान्य लोकांना कळत नाही. आम्हाला सुद्धा कळत नाही. आम्ही सर्वसामान्य एकदम खालच्या स्तरातले आहे, कळत नाही. मला सांगा, संस्कृत सारखी भाषा ही एक ओवीचा अर्थ लागण्यासाठी आम्हाला कितीतरी गोष्टी कराव्या लागतात, कितीतरी पुस्तक बघावं लागतात, कितीतरी शब्दसंग्रह बघावा लागतात, तरीही कळत नाही. मग असं हे भगवद्गीतेतलं ज्ञान हे लोकांना आयुष्यभर समजलंच नसतं, कोणत्याच लोकांना कधीच, जर ज्ञानेश्वरी आली नसती तर. म्हणून देवाने जन्म घेतला, अलंकापुरीमध्ये एवढ्या यातना सहन केल्या, आणि नंतर ज्ञानेश्वरी प्रस्फुरित झाली. 9000 ओव्या लिहिणारे ज्ञानेश्वर माऊली एका शब्दांनी सुद्धा म्हणत नाहीत मी हे कार्य केलं म्हणून. आणि ही शांती, ही तृप्ती त्यांच्या मनामध्ये कुठून येते? निवृत्तीदादाच्या मनामध्ये कुठून येते? देहूच्या तुकाराम महाराजच्या मनामध्ये कुठून येते? पैठणच्या एकनाथांच्या मनामध्ये कुठून येते? आळंदच्या सावता माळ्यामध्ये कुठून येते? हे आम्हाला सगळं बघायचं. आम्हाला जे जमलं नाही, कारण आमच्यामध्ये शांती विलसतच नाही. सारखं काही ना काहीतरी मनामध्ये चालू असते. मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे. शांती कशी मिळेल हो? तृप्ती कशी मिळेल हो? व्यापारी बघा, मी सुद्धा एक व्यापारी होतो, तुम्हाला सांगतो, अभिमानानं सांगतो. छोट्या व्यापारापासून मी अगदी 15-20 लाखापर्यंतचा व्यापार केला, अतिशयोक्ती नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या मनामध्ये असं वाटायचं, रात्री झोपलो की आज आपल्याला 400 रुपये फायदा झालेला आहे, उद्या 500 झाला पाहिजे. माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे असल्या पाहिजेत, अशा प्रकारचा भाव माझ्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. तर असा भाव माझ्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. ही व्यापारी वृत्ती माझी वाढत चालली होती. तेव्हा एक दिवस असा आला
की मला वाटलं याच्यामध्ये सुख नाही, आणि म्हणून मी सगळं सगळं विकून टाकले आणि माझा जो व्यापार होता तो बंद केला. ज्या गोष्टीसाठी आपण आलेलो आहोत, भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा वापर आपण कुठेतरी चांगल्या सत्कार्यामध्ये केला पाहिजे. हे माझ्या मनामध्ये थोडंफार कुठेतरी आलं आणि मी भगवद्गीतेचा, ज्ञानेश्वरीचा थोडा थोडा अभ्यास करू लागलो. भगवद्गीतेचा नाही, त्याचा अभ्यास करणे साधी गोष्ट नाही, ज्ञानेश्वरी समजून घेऊ लागलो. आणि ती समजून घेण्यासाठी अजूनही मला ज्ञानेश्वरी समजली नाही, अजूनही मला संत समजले नाही. मी अतिशय छोटा एक पथिक आहे, अतिशय छोटा माणूस आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की आता आपण काय करायला पाहिजे की हा व्यापार सोडून दिला पाहिजे. मी सगळं सोडून दिलं आणि चांगल्या ग्रंथांच्या सान्निध्यामध्ये आलो. कुठेतरी शांतीचा प्रवेश आपल्या मनामध्ये झाला पाहिजे. एका प्लॉटचे 2 प्लॉट, 2 प्लॉटचे 4 प्लॉट, 1 घर, 2 घर, 3 घर, वाढतच जाते. माणसाच्या वासना वाढत जातात, कधीही त्या क्षमणार नाहीत, कधीही थांबणार नाहीत. मग शांती कशी येईल, तृप्ती कशी येईल? मला सांगा तुम्ही, आपण जो माणूस निरीच्छ आहे, साधू आहे, संत आहे, आजही तुम्ही बघा कित्येक लोकांच्या जे लोक मंदिरामध्ये आहेत, जे लोक धर्ममार्तंड आजच्याही काळामध्ये आहेत, जे सतत चिंतन अगदी मनन करत राहतात, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा तुम्ही आणि संसारी माणसाच्या चेहऱ्यावरचं म्लानपण बघा, त्याची तुलना करा, आपल्या लक्षात येईल की काय आहे त्याच्या चेहऱ्यावर एवढं तेजपुंजता काय आहे. कारण तो सात्विक आहे. सात्विकता ही सगळ्यात महत्वाची आहे. आज आमच्या जिभेचे चवणे किती झालेले आहेत, किती 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 लोक काय काय खातात. तुम्ही संध्याकाळच्या वेळी बघा, शहरामध्ये अगदी फास्ट फूड खाण्यासाठी प्रचंड स्पर्धा लागलेली असते आणि त्याचं रसभरीत वर्णन करतात. कुठून शांती मिळेल? सात्विकता संपली आमची सगळी. सात्विक अन्न घ्या, सात्विक अन्नानं आमच्या मनामध्ये सात्विकता निर्माण होईल. नाही, मग सगळ्यांनी जर सात्विक खाल्लं तर या जगाचं कसं व्हावं? तुला जगाची चिंता पडली का? आणि म्हणून ते म्हणतात की मग जेवती वास पाहिजे, ते उती शांतीची देखीजे. ज्या दिशेला पाहूत त्या दिशेला शांती शांती दिसेल. केव्हा? तेथ आपपरून येणे जे निर्धारिता. माझा आणि तुझं हा भाव संपला पाहिजे. हा भाव आमचा कधीच संपत नाही. एक गोष्ट आपल्या घरातली तुटू द्या, एखादा पाहुणा आला आपल्या घरी आणि त्या मुलानं आपल्या घरातली एखादी वस्तू घेतली आणि ते खेळतं त्याच्याशी, आपलं सगळं लक्ष त्या वस्तूकडे आहे. त्या बोलण्याकडे, त्याच्या वडिलाच्या बोलण्याकडे आपलं लक्ष नाहीये. ते मुलगा जर वरतून दणकन आदळली, त्यानं ती तुटून जाईल, मी माझ्या मुलासाठी आणली होती. या गोष्टीमध्ये आपण लिप्त असतो, आपल्या बोलण्याकडे लक्षच नसतं. कशी शांती मिळेल? तुटू द्या ना, ते तुटलं तर तुटलं. संसारी माणसाचं हेच आहे, माझं सुद्धा हेच आहे. मी ते आणलं होतं, माझं आहे, ते माझं 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 आपण करतो आणि त्या पाशात गुंततो आणि ते फुटलं की आपल्याला खूप प्रचंड त्रास होतो आणि मग काहीतरी आपण बोलून जातो. शांती जी आलेली जवळ होती ती निघून जाते. शांती आमच्या जवळ यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली तशी आक्रता पाहिजे, आपल्याला तसं सद्वर्तन आपल्याकडून घडलं पाहिजे. सगळं संत तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख. शांती परते नाही सुख, म्हणून शांती धरा, म्हणून शांती धरा. उतराल पैल पारा, उतराल पैल तीरा. शांती परते नाही सुख, हेर अवघेची दुःख. शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख. शांती सोडून जरा बघा, दुःखच दुःख आहे जीवनामध्ये. शांती मिळाली पाहिजे, तृप्ती मिळाली पाहिजे. आणि त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल याचा विचार आम्ही करूया. आणि म्हणून संत समजून घ्या, कृपा करून सांगतो, प्रत्येकाने संताच्या थोडे थोडे गोष्टी समजून घेतल्या तर आम्हाला लक्षात येईल त्यांना शांती का मिळाली, आम्हाला का मिळाली नाही. पुढे ते म्हणतात, खवळल्या कामक्रोधी अंगी भरती आदिव्याधी. आमच्याकडे तर रात्रंदिवस काय आहे? काम आहे, क्रोध आहे. जास्त विश्लेषण देत नाही मी इथे. क्रोध माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो. माझी वस्तू फोडली, माझं जे आहे ते तोडलं, मला पैसे देणार होता ते दिले नाही,
मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, क्रोधाची उत्पत्ती होती. मला आज भजे खायचे होते, ते मिळाले नाही, बायकोने केले नाही, राग येतो. काम वासना माणसाच्या मनामध्ये निर्माण. काम म्हणजे फक्त स्त्रीविषयीची अभिलाषा नाही. मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, माझंही असं असलं असतं, हे सुद्धा काम वासनाचं आहे. मग हे जेव्हा असेल तेव्हा काय मिळतं? तुकाराम महाराज म्हणतात, अंगी भरती आधी व्याधी. या सगळ्यामध्ये मनामध्ये काय निर्माण होतात? व्याधी निर्माण होतात. व्याधी निर्माण झाला की माणूस संपत जातो. आपण व्याधी परायणमुक्त झालं पाहिजे. आणि शेवटी ते म्हणतात, तुका म्हणे त्रिविध ताप आणि जाती मग आपोआप. केव्हा जाती? शांती आल्यानंतर. तुका म्हणे त्रिविध ताप, जे 3 ताप माणसामागे लागलेले आहेत. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या गोष्टी लागलेल्या आहेत. काम आहे, रात्रंदिवस आपण कामाचा विचार करतो, वासनेचा विचार करतो. क्रोध आहे, रात्रंदिवस आम्हाला राग येतो. मद आहे, मदांध झालेलो आहेत आम्ही, हे माझं ते माझं. मोह आहे, प्रत्येक गोष्टीविषयी मोह आहे. मत्सर आहे, इतरांविषयीची वाईट वासना आमच्या मनामध्ये आहे. यांनी गाडी घेतली, कुठून घेतली, कुठून पैसे आणले असतील, काय गरज होती याला गाडी घेण्याची? साधी गोष्ट सांगतो, खरं सांगतो, मी माझ्या आईला फिरवण्यासाठी, आईचे देवस्थान घडून आणण्यासाठी तिला वेगवेगळ्या ठिकाणी गाडी घेतली आणि तिच्या हातामध्ये चाबी दिली आणि त्याचा फोटो एका ठिकाणी टाकला मी फेसबुकवर. कितीतरी लोकांच्या पोटामध्ये दुखली, कितीतरी लोकांना वाईट वाटलं. का हो? आयुष्यभर मी सगळे कष्ट केले, मला गाडी घेण्याचा अधिकार नाही? बरं, मी कुणाला लुटलं नाही, मी कुणाला त्रास दिला नाही, मी माझ्या पैशानी गाडी घेतली आणि त्याची फक्त तो माझ्या घरातला 6वा सदस्य आहे म्हणून टाकलं. लोकांनी त्याचे कार्ड तयार केले. हो, काय सांगावं, याचं सुद्धा कार्ड तयार करा. कोणतं? स्वस्त धान्याच्या दुकानावरचं. अशा पद्धतीच्या वल्गना केल्या. हरकत नाही, मी ते स्वीकार. मला थोडा राग आला त्याबद्दल, पण लोकांची वृत्ती. आणि ते जे लोक होते ते प्रचंड मोठे होते. बरं, माझ्यापेक्षा मी तर छोटा आहे खूप. 1.5-2 तास प्रवचन करणारे लोक होते. ते का सहन झालं नाही? माझं सुख तुम्हाला का सहन झालं नाही? हा प्रश्न आहे छोटासा. माझंही तसंच आहे. लोकांविषयी मला का वाईट वाटतं, त्याने हे घेतलं तर मला का आनंद होत नाही? खरं आनंद झाला पाहिजे. हो, लोकांच्या चांगल्यामध्ये आम्हाला आनंद झाला पाहिजे. लोकांचा मुलगा चांगल्या प्रथम क्रमांकाने पास झाला पाहिजे किंवा पास झाला तर त्याचा आनंद आम्हाला झाला पाहिजे. माझ्या मुलाला 1 मार्क कमी पडले, पडू द्या, हरकत नाही, पण त्याच्या मुलाला 1 मार्क जास्त पडला ना, हा आनंद आम्हाला झाला पाहिजे. बरं, माझा मुलगा आज नाही उद्या पुढे जाईल, नाही असं नाही, तोही स्पर्धा करेल, हरकत नाही. आज नाही मिळाले त्याला हरकत नाही, 1 मार्क कमी मिळाला ही त्याची मनाची तयारी करून घ्या की हरकत नाही. हो, जे मिळालं ते खूप छान आहे, पण त्याला ते मिळालं ना, त्याचं जाऊन तू अभिनंदन कर. ही वृत्ती माणसामध्ये केव्हा निर्माण होईल? संत समजून घेतल्यानंतर निर्माण होईल 100%. पण आम्ही संत समजून घेतलेच नाही. आम्ही एवढे कफल्ल केलं, खरं सांगतो, आमची झोळी फार फाटकी आहे. देवाने एवढं दान दिले आम्हाला की एक संतांची एक ओवी जर आम्ही समजून घेतली, एक कशा पद्धतीने आम्ही जगतो विचार करायला पाहिजे. खूप वेळ झालाय, पण हे एकदा सांगू जाताना मला इतका आनंद होतो, तुम्हाला सांगतो मी. खरं मी फार ज्ञानी आहे का, मी मोठा आहे का? अजिबात नाही. मी साधा शिक्षक माणूस आहे, एका खेड्यातला, खरं सांगतो तुम्हाला. पण या हृदयीचे त्या हृदयी देण्यामध्ये मला खूप आनंद होतो, खरं सांगतो. आनंद झाला पाहिजे. माझ्याजवळ जे आहे ते साक्षी भावानं मी दुसऱ्याला दिलं पाहिजे. कर्णानं दिलं नाही का? कर्णाला माहित होतं की हा इंद्र आपले कवच कुंडल कपट रूपाने मागण्यासाठी आलेला आहे, पण देवाने त्यांना सांगून सुद्धा अशा पद्धतीनं की अरे हा कपटी ब्राह्मण आहे आणि तो इंद्राच्या स्वरूप, इंद्र स्वतः आलेला आहे तुझ्या समोर, तू कवच कुंडल देऊ नकोस त्याला. त्याने सांगितलं याचक म्हणून तो आलाय माझ्याकडे, आणि त्यानं कटकाट आपल्या छातीवरचे कवच फाडले, कुंडल काढले आणि त्याच्या हातामध्ये टाकले आणि तृप्त झाले. अशा प्रकारची तृप्ती, शांती आम्हाला अनुभवता आली पाहिजे. आम्ही एवढे मोठे नाहीत,
जे आहे आपल्याकडे ते इतरांना देण्याचं, या हृदयीचं त्या हृदयी टाकण्याचं तरी पुण्य पदरी पाडा. आनंद बघा त्याच्यातून किती मिळतो ते. आम्ही वाईट कृत्य केले, भगवंत वरतून बघतोय, बरं लक्षात घ्या. आम्ही सत्कृत्य केले, मनाला आनंद मिळतो. म्हणजे आमच्यातला संत देव जो आहे, आमच्यातला भगवंत जो आहे तो तृप्त होतो. आणि म्हणून विनंतीनं सांगतो की संत समजून घेऊयात आपण. चला आपण सगळे सांगाती होऊयात. कोणी एक पुढे नाही, कोणी एक मागे नाही. संत समजून घेऊया. जेव्हा या विश्वातले 50% लोक जरी संतांची एक एक ओळी जर समजून घेऊ लागले ना, तर खरं सांगतो हे होणारे जे दररोजचे खून आहेत, ह्या होणाऱ्या बलात्काराच्या घटना आहेत, हे होणारे वाईट कर्म आहेत, हे सगळे कमी होण्यास प्रारंभ होईल. 100% कलियुगामध्ये सुद्धा एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. पण आम्ही संतांना समजून घेतलं पाहिजे आणि त्याचा थोडा अंगीकार करण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. आजही आम्हाला वाटते जे माझ्याजवळ आहे ते माझ्याजवळच राहिलं पाहिजे. इतरांना दिलं तर कसं होईल? अहो द्या, भरभरून दिलं पाहिजे. खरं सांगतो काय पुण्यवान आहे मी. खरं सांगतो मी शिक्षक आहे, मी फार पुण्यवान आहे. दररोज मला माझ्याजवळ जे आहे ते त्या निरागस बालकांना देता येतो. खरं सांगतो. आणि म्हणून मी शांत आहे. म्हणून मला खूप आनंद होतो. दररोजचा आनंद मी हा लुटतो की लेकरांना जे जमेल मला ते देतो. हर प्रकारे प्रयत्न करतो देण्याचा. मग वेगवेगळ्या प्रकारे शासनाने दिलेली पेटीचा उपयोग करतो. माझे काही शैक्षणिक साहित्य निर्माण केलेलं त्याचा उपयोग करतो. लेकरांना जेव्हा कळतं ना मी काही सांगितलेलं आणि त्याला येऊ लागतं ना, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काय सुंदर आहे हो. हा डॉक्टरला मिळत नाही, हा पंतप्रधानांना मिळत नाही. मी हा भाग्यवान माणूस आहे, मला अभिमान आहे त्या गोष्टीचा की मी शिक्षक आहे. आणि म्हणून सांगतो जास्त लांबवत नाही की आपण संत समजून घेऊयात. आणि एक 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 संत जर आपण त्याच्या ओव्या काही समजून घेतल्या, त्यांचे अभंग काही समजून घेतले आणि त्या प्रकारे परिवर्तन आपल्या मनामध्ये करण्याचा थोडा जरी प्रयत्न केला, तर या जगामधली शांती दुप्पट प्रकाराने वाढेल आणि दररोजचे होणारे जे हे अपराध आहेत ते कमी होतील. आणि म्हणून आपल्या सर्व संतांना, विद्वज्जनांना माझं विनम्र अभिवादन आहे की आपण जसं जमेल तसं संत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय. सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली की जय. जगश्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. धन्यवाद.